नमस्कार मंडळी. ही आमची आई, माझी मम्मीने पाहिलेलं स्वप्न. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप खास आहे. कारण आज आपण फक्त एका घराबद्दल बोलणार नाही, तर आज आपण बोलणार आहोत एका स्वप्नाबद्दल, एका आईने पाहिलेल्या स्वप्नाबद्दल आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी माझ्या दादा आणि वहिनींनी घेतलेल्या अथक मेहनतीबद्दल. प्रत्येक आईच्या मनात आपल्या कुटुंबासाठी काही ना काही स्वप्न असतं. सगळ्यांनी एकत्र राहावं, आपल्या कुटुंबाचं स्वतःचं एक सुंदर घर असावं. मित्रांनो, ह्या आधीही घर होतं. आमचे चुलते, काकी, मम्मी पप्पा यांनी बांधलं होतं. पण त्यानंतर ते घर थोडं मोडकळीस आलं होतं. त्यानंतर पाहिलेलं स्वप्न. कदाचित त्या स्वप्नात फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या, पण एक इच्छा नक्की होती. आपल्या कुटुंबासाठी एक हक्काचं छप्पर असावं. आईने हे स्वप्न पाहिलं, पण ते पूर्ण करण्याची जबाबदारी काळाने हळूहळू आमच्या दादा आणि वहिनीच्या खांद्यावर दिली. घर बांधणं म्हणजे फक्त विटा, सिमेंट आणि लोखंड एकत्र करणं नाही. घर बांधताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. पैशांचा विचार, वेळेचा विचार, कामाचा ताण, अनेक अडचणी आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. या घरासाठी सर्वात जास्त मेहनत दादा आणि वहिनींनी घेतली. घराच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वेळ दिला, कष्ट घेतले, अडचणींना सामोरे गेले आणि आज त्याच मेहनतीचं सुंदर रूप आपल्या समोर उभं आहे. कुठेतरी दादाचा घाम असतो, कुठेतरी वहिनींचा त्याग असतो आणि कुठेतरी संपूर्ण कुटुंबाची साथ असते. म्हणूनच हे घर आमच्यासाठी फक्त एक वास्तू नाही, हे आमच्या कुटुंबाच्या प्रेमाचं, मेहनतीचं आणि एकजुटीचं प्रतीक आहे. पण मंडळी, या सगळ्या आनंदाच्या क्षणाला एक दुःखाची किनारी आहे. आईने ज्या घराचं स्वप्न पाहिलं होतं, ज्या घरासाठी तिच्या मनात कितीतरी इच्छा होत्या, ते घर तर पूर्ण झालं, पण दुर्दैवाने आईला या घरात फार काळ राहता आलं नाही. घर पूर्ण झालं, पण काही काळातच आई आम्हाला सोडून निघून गेली. हा विचार आजही मनाला खूप लागतो. कारण मनात एकच प्रश्न येतो, ज्या आईने हे घर स्वप्नात पाहिलं, त्या आईने या घरात आणखी काही वर्ष आनंदाने राहायला हवं होतं. तिने या घरात आपल्या मुलांना, नातवंडांना पाहावं, घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तिचं हसणं ऐकू यावं, तिच्या हातचा चहा प्यावा, तिच्यासोबत गप्पा माराव्यात, असं खूप काही मनात होतं. पण आयुष्याच्या काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आई आज आपल्यात नाही, पण तिचं स्वप्न आजही आपल्या समोर उभं आहे. या घराच्या प्रत्येक भिंतीमध्ये आईची आठवण आहे. या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिचं अस्तित्व जाणवतं. आज आपण या घरात पाऊल ठेवतो,
तेव्हा आनंद होतो. पण त्याच वेळी मनाच्या एका कोपऱ्यात आईची उणीवही जाणवते. कधी कधी वाटतं, आई असती तर आज हे घर पाहून किती खुश झाली असती. कदाचित तिच्या चेहऱ्यावरचे हे समाधान पाहण्यासाठीच हे घर बनलं असावं. आणि म्हणूनच आज आई जरी आपल्यासोबत नसली तरी तिचं स्वप्न आपल्यासोबत आहे. तिच्या आठवणी आपल्यासोबत आहेत आणि तिचे आशीर्वादही कायम आपल्यासोबत आहेत. आईने पाहिलेलं स्वप्न दादा आणि वहिनींनी मेहनतीने पूर्ण केलं आणि आता या घराची खरी जबाबदारी आपली आहे. हे घर फक्त जपायचं नाही, तर आईने ज्या प्रेमाने कुटुंबाला एकत्र पाहिलं होतं ते प्रेमही जपायचं आहे. तू आम्हाला सोडून गेलीस, पण तुझं स्वप्न, तुझ्या आठवणी आणि तुझं प्रेम कधीच आम्हाला सोडून जाणार नाही. तुझं स्वप्न आम्ही पूर्ण झालेलं पाहिलं, पण तुझ्यासोबत ते जगता आलं नाही. ही खंत मात्र कायम मनात राहील.